तर नमस्कार मित्रांनो, तुम्हाला जर भूताच्या स्टोऱ्या आवडत असतील तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, हे गोष्ट आहे यक्षिणीच्या श्रापच्या बाऱ्यात. तर मित्रांनो, कोकणमधल्या एका लहानशा गावात एक जुना वाडा होता. गावात अशी अफवा होती की त्या वाड्यात यक्षिणी राहते. रात्री 12 वाजले की वाड्याच्या अंगणात पांढऱ्या साडीवाली एक सुंदर स्त्री दिसायची. तिचे केस कमरेपर्यंत लांब, डोळे लाल भडक, पण चेहऱ्यावर गोड हास्य. गावात रोहन नावाचा मुलगा होता. एके रात्री त्याने मित्रांसोबत चॅलेंज म्हणून त्या वाड्यात जाण्यास होकार दिली. घड्याळात 12 वाजले. अचानक थंड वारा सुटला. कोकण आहेस म्हणून नाही, तर तिथल्या वाड्यात तो आवरणच तसा होता. आणि तेवढ्यातच रोहनला आवाज आला की, कोण आहेस तू? त्याने विचारलं. मागून मदत आवाज आला. मी इथे वर्षानुवर्षानु वाट पाहत आहे. रोहनने मागे वळून पाहिले. तिच्या समोर पांढऱ्या साडीवाली स्त्री पण उभी होती, पण तिचे पाय जमिनीवर लागत नव्हते. ती म्हणाली, ज्याने मला फसवलं त्याचा वंश मी सोडणार नाही. रोहन घाबरून पळू लागला, पण वाड्याचे दरवाजे आपोआप बंद झाले. अचानकच सगळीकडे अशांती. तिचा चेहरा दिसू लागला, म्हणजे आरशात तिचा चेहरा दिसू लागला. दुसऱ्या दिवशी गावकऱ्यांनी रोहनला वाड्याच्या अंगणात पडेल दिसला, बेशुद्धीच्या हालतमध्ये. तो जिवंत तर होता, पण त्याचे केस पूर्णपणे मात्र पांढरे झालेले होते आणि त्याचं वय एकदम म्हाताऱ्यासारखं झालं होतं. एका रात्री असं शक्य कसं? तर गावकऱ्यांना असं वाटलं की हे नक्कीच त्या यक्षिणीची काही ना काही जादू असेल. आजही त्या वाड्यातून जाताना लोकांना खुसबुस आवाज येते की मी अजून इथेच आहे. तर मित्रांनो, तुम्हाला जर भुताच्या स्टोरी आवडत असतील तर आमच्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा. पुढील अपडेट मिळेल. तोपर्यंत बाय बाय मित्रांनो.